लाल कांद्याची आवक ही आता घटत चालली आहे आणि येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याचं प्रचंड पीक आहे। तरी केंद्र सरकारने 20% ड्यूटी ही घटवलीच पाहिजे। ही घटवली नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना हे रेट कमी भेटणार नाही आणि सरकारने 10% सबसिडी दिली पाहिजे। अजून मागील हप्त्यात कांद्याला 2200 ते 2300 रुपये भाव मिळत होता, पण आज रोजी कांद्याला 1700, 1800, 1900 पर्यंत भाव मिळतो। लाल कांद्याची आवक टिकून आहे, परंतु त्यातही नवीन उन्हाळ कांद्याची आवकाची भर पडत आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवून कमी करून केंद्र सरकारने उन्हाळ कांदा थोड्या दिवसात जास्त प्रमाणात येणार आहे। तरी त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करून 20% शुल्क रद्द करून आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कांद्याला कसा भाव मिळेल यासाठी निर्यात करावी अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो। देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक कायम असताना आता उन्हाळ कांद्याची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो का गेल्या आठवड्यामध्ये कांद्याला साधारण 2200 ते 2300 रुपये इतका बाजारभाव मिळत होता। मात्र आता आपण येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर 1700 ते 1800 रुपये इतका सरासरी बाजारभाव या ठिकाणी मिळत आहेत आणि याच्यामुळे आता कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। अशीच जर कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरू राहिली तर उत्पादन खर्च सुद्धा निघणं मुश्किल होणार आहे। त्याच्यामुळे कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क जे तर ते रद्द करावं। त्याचबरोबर कांद्याला जास्तीत जास्त परदेशात निर्यात होण्यासाठी 10% जी तर ती सबसिडी देण्यात यावी अशी मागणी जी आहे तर ती शेतकऱ्यांसह कांदा उत्पादक व्यापारी आपलं कांदा निर्यातदार व्यापारी सुद्धा करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।